कोकणाची लाल माती आणि तिथली एक काय म्हणतात त्याला, अगदी जगप्रसिद्ध लोककला दशावतार. हो, या परंपरेत काही नावं अशी आहेत जी कधीच पुसली जाणार नाहीत. बरोबर. त्यातलं एक म्हणजे बाबी कलिंगण. आज आपण त्यांच्या आयुष्याचा आणि कलेचा प्रवास उलगडून पाहणार आहोत. हो, नक्कीच. म्हणजे हा एक प्रयत्न आहे की त्यांच्या दशावतारी नंदादीप असण्यामागचं रहस्य काय होतं ते समजून घेण्याचा. अगदी. दशावतार म्हणजे कोकणाच्या संस्कृतीचा आत्माच आहे. देवांच्या कथा, ते नाट्य, अभिनय सगळं जिवंत होतं. दशावतार आणि कोकणी माणसाचं जे नातं आहे ते किती भावनिक आहे हे जाणवतं. हो ना. ती निसर्गरम्यता, जत्रा, उत्सव आणि त्यात दशावतारी नाटक म्हणजे कोकणी माणसासाठी हा एक अविभाज्य भाग आहे. खरंय, ही फक्त करमणूक नाहीये, शेकडो वर्षांची परंपरा आहे. ती जगण्याचाच एक भाग आहे. आणि त्या परंपरेतले हे कलाकार म्हणजे केवळ नट नाही, ते लेखक, दिग्दर्शक, रंगभूषाकार सगळंच. बरोबर. विचार करा ना, पूर्वीच्या काळी जत्रा सुरू झाल्या की कलाकार एका गावातून दुसऱ्या गावात जायचे. हो. आणि ते सामान, ज्याला बोजा म्हणतात, ते अक्षरशः कपाळावर घेऊन पायपीट करायचे. किती कष्ट. याच काळात, याच संघर्षातून महादेव रामचंद्र उर्फ बाबी कलिंगण उभे राहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाल तालुक्यातलं नेरूर हे त्यांचं गाव. अरे काय सांगू देवा, ह्या राक्षसाने त्रैलोक्याला त्रास दिला. आणि घरची परिस्थिती म्हणजे खूपच हलाखीची होती. इतकी की म्हणतात दुसरी इयत्तेत शाळा सोडावी लागली त्यांना. हो, बालपण एका किराणा दुकानात पुड्या बांधण्यात गेलं. पण मन मात्र दुसरीकडेच होतं, जत्रेतल्या नाटकांकडे. बरोबर. ती कलेची ओढच त्यांना तिकडे खेचत होती. आणि हीच ओढ त्यांना दशावताराच्या त्या रंगमंचापर्यंत घेऊन आली. अर्थात सुरुवात अजिबात सोपी नव्हती. लहानपणी नाटक कंपन्यांमध्ये बोझेवाला म्हणून काम करावं लागलं. बोझेवाला म्हणजे पडदा धरणं, झांज वाजवणं, प्रसंगी स्त्री पात्र पण साकारलं त्यांनी. बिलीमारा म्हणतात त्याला. अच्छा, म्हणजे मिळेल ते काम केलं त्यांनी. अगदी. त्या काळाचं वर्णन एका वाक्यात करतात, रात्री राजा आणि दिवसा डोक्यावर बोजा. अरे बापरे. हो, म्हणजे रात्री राजाची भूमिका आणि दिवसा नाटकाचं ते सामान, गणपती असं डोक्यावर घेऊन मैलोन मैल चालत जायचं. पण लहानपणी वाण्याच्या दुकानात काम करता करता दशावताराची आवड लागली त्यांना. लागली म्हणजे अशी लागली की ती आयुष्यभर टिकली. पण मग सुरुवातीला कसं, कोण देणार मोठी भूमिका. बरोबर. मग त्यांनी अगदी कोणतंही काम केलं, म्हणजे पेटारा उचलणं, पडदा धरणं, झांज वाजवणं. स्त्री भूमिका पण केल्या नाही का त्या बिलीमारा सारख्या. हो हो, जिथे स्त्री कलाकार नसायच्या तिथे पुरुषांनीच करायच्या त्या छोट्या भूमिका. पण हे सगळं करताना त्यांचं लक्ष कुठे असायचं, तर रंगमंचावर. संवाद ऐकणं, अभिनय बघणं. अगदी. एकलव्यासारखी साधना होती ही. खूप निष्ठेने केली त्यांनी. आणि मग पहिली संधी मिळाली पारसेकर नाटक कंपनीत रिद्धी सिद्धीची भूमिका. पण खरं नाव झालं ते संगीत चंडवर्मा नाटकातल्या ललित प्रभा या स्त्री भूमिकेमुळे. त्या भूमिकेनं तर काय म्हणतात त्याला, एकदम ओळख दिली त्यांना. हो, इथून मग त्यांचा प्रवास सुरू झाला. खानोलकर, मोचेमाडकर, नाईक, आसगावकर कितीतरी कंपन्यांमधून ते फिरले. प्रत्येक ठिकाणी शिकत गेले असणार. नक्कीच, स्वतःला घडवत गेले. आणि शेवटी 1985 साली स्वतःची कंपनी सुरू केली, कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ. आणि मग भूमिकांची तर मांदियाळीच. देव, राक्षस, राजा, राणी. अगदी सामान्य शेतकरी, कोळी, काय काय भूमिका केल्या नाहीत त्यांनी. पण लोक आजही त्यांचे मारुती आणि शंकराच्या भूमिकेला विसरले नाहीत. हो, ह्या दोन भूमिका विशेष गाजल्या. का असं वाटतं, म्हणजे काय खास असेल त्यात? मला वाटतं ते फक्त पौराणिक पात्र साकारत नव्हते. त्यात कुठेतरी कोकणचा रांगडेपणा, तिथल्या माणसाला आपलंसं वाटेल असं काहीतरी होतं. तो भावनिक धागा जुळायचा. ते स्वतः म्हणायचे बघा, एकदा तोंडात रंग लायलो काय, आम्ही आमचे रवत नाही. म्हणजे रंग लावला की ते स्वतः बाबी कलिंगण राहत नसत. अजिबात नाही. ते पूर्णपणे त्या पात्रात विरघळून जायचे. शंकराच्या भूमिकेतली त्यांची एंट्री आठवते अनेकांना. ते अरे वा म्हणत प्रेक्षकांवर नजर टाकणं. हो, ती त्यांची स्टाईल होती. त्यांनी प्रेक्षकांची नस बरोबर पकडली होती. राजा हरिश्चंद्र मधला तो किस्सा पण सांगतात ना, डोंबाच्या पत्नीची भूमिका करताना. हो हो, अस्सल मालवणीत जात्यावरच्या ओव्या गायचे ते. आणि लोक हसून हसून लोटपोट व्हायचे. आणि हनुमानाच्या भूमिकेतला तो पराक्रम, एका पायावर नाचत फळं झेलण्याचा. काय ती ऊर्जा. म्हणजे हा फक्त अभिनय नव्हता, तो प्रेक्षकांशी थेट संवाद होता.
एक भावनिक जोड होती. म्हणूनच तर स्वतः मालक बाबी कलिंगड हे वाक्य म्हणजे नाटकाच्या यशाची हमी बनलं होतं. अगदी त्यांच्या नावावर झुंबड उडायची अक्षरशः. किती कल्पनाच करवत नाही कष्टांची. यातून त्यांची कलेप्रतीची निष्ठा दिसते. पडदा उघडला रंगमंचावर पाऊल ठेवलं. पेटारा चादरी झांज हातात धरलं. राजा राणी देव राक्षस सर्व जिवंत झाले. बाबीच्या अभिनयात प्रत्येक पात्र बोलू लागलं. शंकराच्या भूमिकेत साकारतो देवतेच देश. हनुमानाच्या पावलात झेप घेते भक्तीची उमाळा. प्रेक्षकांच्या डोळ्यात चमक हसण्यात गजर. रंगमंचावर मेहनत भक्ती कला एकत्र मिसळली. स्वतः मालक बाबी कलिंगण रंग लावलो की आम्ही आमचे रावत नाय. पडदा उघडलो की आम्ही आमचे रंग दाखवतो. रंग भरलो की बाबीचे जादू गवता. एंट्री दिली की आम्ही आमचे देह मिसळतो. चेहरा रंगला की आम्ही आमचे स्वरात बोलतो. चेहरा रंगलेला वस्त्र भरजरीने सजलेले. आरशात पाहतो स्वतःला गंधर्वात मिसळलेले. एकदा तोंडात रंग लागला की आत्मा बोलतो येथे. रात्रभर नृत्य गीत आणि संवाद. प्रत्येक पावलात हळूहळू उगवते कला प्रकाश. बाबीच्या प्रत्येक एंट्रीवर पडत्या टाळ्या शिट्ट्या. गावातील लोक म्हणतात बाबी आला रंगमंच उजळला. दाखवतो रंग भरलो की बाबीचं जादू गवता. एंट्री दिली की आम्ही आमचे देह मिसळतो. चेहरा रंगलेला वस्त्र भरजरीने सजलेले. आरशात पाहतो स्वतःला गंधर्वात मिसळले. आणि या कष्टाचं चीज झालं म्हणायचं जेव्हा त्यांना पारसेकर नाटक कंपनीत नट म्हणून संधी मिळाली. हो, ती त्यांची पहिली मोठी संधी. संगीत चंडूवर्मा नावाचं नाटक होतं. त्यातली ललित प्रभा ही स्त्री भूमिका खूप गाजली असं ऐकलंय. हो, प्रचंड गाजली. आणि तिथून मग त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. राजा, राणी, देव, राक्षस, अगदी कोळी ब्राह्मण कोणतीही भूमिका असो ते त्यात जीव ओतायचे. त्यांचं समर्पण तर अविश्वसनीय होतं. जेव्हा ते शंकराच्या भूमिकेत उभे राहायचे ना रंगमंचावर, हा, प्रेक्षक अगदी स्तब्ध. असं वाटायचं की त्यांचा आवाज नाहीये तो, त्या भूमिकेचा आत्माच बोलतोय. आणि हनुमानाच्या भूमिकेतला तो किस्सा तर खूप प्रसिद्ध आहे. हो,
एका पायावर नाचताना रघुपती राघव राजाराम म्हणत प्रेक्षकांमधनं फेकलेला तो नारळ किंवा लाडू झेलणं केवळ अभिनय नव्हता तो. नाही, ती एक साधना होती. लोक म्हणायचे की रंग लावून झालं की आरशात बाबी दिसायच्याच नाहीत, पात्रच उभं असायचं. कमाल आहे. इतकी एकरूपता. इतकी की नाटक संपल्यावर आपण काय बोललो हे त्यांना स्वतःला आठवायचं नाही. ही खरी ताकद होती त्यांच्या अभिनयाची. आणि याच प्रेमामुळे, निष्ठेमुळे त्यांनी 1985 साली स्वतःची कंपनी सुरू केली. हो, कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ. स्वतः मालक बाबी कलिंगन असा बोर्ड लागल्यावर गावात काय जल्लोष झाला असेल. अगदी. त्यांची नाटकं बघायला लोक आठवडाभर आधीपासून जागा धरून बसायचे म्हणे. कोकणात गर्दीचे विक्रम मोडले त्यांनी. हो, हीच त्यांची लोकप्रियता होती आणि दशावताराला त्यांनी दिलेली प्रतिष्ठा. प्रेम आणि हे सगळं वयाच्या 15व्या वर्षापासून सुरू करून 78व्या वर्षापर्यंत अविरतपणे. खरंच अविश्वसनीय आहे ती निष्ठा. पण या प्रवासाचा शेवट मात्र खूप अनपेक्षित आणि नाट्यमय ठरला. हो, 20 डिसेंबर 2012 चंदगड तालुक्यातला डांबरे गावचा प्रयोग. रंगपटात जिथे ते नेहमी गणपती समोर बसायचे विश्रांतीला, त्याच जागी हृदयविकाराचा झटका आला. आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ज्या पेटाऱ्यापासून सुरुवात केली होती, तो सामान ठेवायचा पेटारा, त्याच पेटाऱ्यावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जणू काही आयुष्यभराचे एक वर्तुळ पूर्ण झालं. आणि सगळ्यात हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे ज्या रंगभूमीसाठी ते जगले, त्याच रंगभूमीवर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रंगमंचावरची शेवटची रात्र, दीपांची मखमली छटा, गणपती समोर पेटारा चादरीने उभा स्वप्नांचा गंधर्व. बोजेवाला झांज पडदा, सर्व होतम जीवनात मिसळे. स्वतः मालक बाबी कलिंगण, कला त्यांच्या आत्म्यात झळकली. शंकर हनुमान राजा राणी, सर्व जिवंत झाले. प्रत्येक संवाद, प्रत्येक नृत्य प्रेक्षकांच्या हृदयात मिसळले. रंग लावलेला चेहरा, भरजरी वस्त्र आरशात पाहताना. बाबी नाही से होन गंधर्व उगवता कला जिवंत झाली. रात्रभर नृत्य भक्ती हास्य सर्वांसाठी समर्पित. त्यांच्या हातातून उगवता रंगताल भक्तीची ज्वाला. लोक म्हणतात बाबी आला, रंगमंच उजळला. तेच त्यांच्या जीवनाचं खरं वैभव, अजरामर प्रकाश. जत्रेच्या मध्यरात्री रंगपट पूर्ण झाला. पेटाऱ्यात डोकं टेकून विश्रांती घेतली. जीवनाचा शेवट गाठला. हृदय
हृदय विकाराचा झटका शेवटचा श्वास बावी कलिंगण कलेचा नंदादीप आज्ञात सदैव जिवंत रंगमंचावर शेवटचा श्वास कोकणात कला जिवंत राहिली बाबी कलिंगण दशावतारी कलेचा नंदादीप जत्रेत प्रेक्षकाच्या मनात प्रत्येक इंक्रीत सदैव उजळतो 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 त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, नाट्य परिषदेचा गौरव झाला. पण त्याहून मोठं होतं कोकणातल्या प्रेक्षकांचं प्रेम. तेच त्यांचं खरं वैभव. आजही जत्रा उत्सवात लोक आठवण काढतातच. आज बाबी कलिंगण असते ना तर रंगतच वेगळी असती. ते म्हणायचे की रंग लावल्यावर तो कोणतरी बोलायचा आणि नंतर आठवायचं नाही काय बोललो ते. हां, कलेशी इतकं एकरूप होणं, स्वतःला विसरून त्या पात्रात पूर्णपणे विलीन होणं. काय असेल ती भावनिक तल्लीनता, काय असेल त्या अनुभवाची खोली. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ते फक्त कलाकार नव्हते, ते दशावतारी कलेचे उपासक होते, एक नंदादीप. त्यांचं आयुष्य हेच एक समर्पण होतं कलेसाठी. बाबी कलिंगणन यांचं जीवन हे दशावतारी कलेसाठी वाहिलेलं एक पर्व आहे. त्यांची कहाणी ही फक्त एका व्यक्तीची नाही, नाही तर ती कोकणच्या लोककलेतील निष्ठा, परंपरा आणि त्या हालाकीच्या परिस्थितीवर मात करणाऱ्या इच्छाशक्तीची कहाणी आहे. त्यांची तपश्चर्या, त्यांची श्रद्धा यामुळेच ते अजरामर झाले. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की बाबी कलिंगण यांच्यासारख्या कलाकारांनी जे आयुष्य कलेसाठी दिलं, त्यांचं हे योगदान किती महत्वाचं आहे या लोककला टिकवण्यासाठी. खूप महत्वाचं. आणि मग या परंपरांचं भविष्य काय, आजच्या पिढीची भूमिका यात काय असू शकते यावर विचार करा.